नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये वैभव सोबत बेस कॅम्प लोणावळ्यामध्ये तुमचं स्वागत करतो। सो लोणावळ्यामध्ये आहे आणि एक चांगली प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। वैभव आहे आणि वैभवची वाईफ आहे आणि वैभवची छोटी मुलगी आहे। ते खास रिव्ह्यू करण्यासाठी आणले त्यांना आपण। सो त्यांच्याकडनंच आज पूर्ण व्हिडिओचा एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत। इथे काय सर्व्हिस आहे, काय काय तुम्हाला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भेटूया व्हिडिओच्या शेवटी। तर हा एंट्री गेट आहे। एंट्री केल्यावरच तुम्हाला ही इतकी सुंदर प्रॉपर्टी दिसते। अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे। आता तर ऊन पडले पण पावसाळा चालू झालेला आहे। सो थोड्याच दिवसात हे पूर्ण ग्रीन होऊन जाणार आहे आणि इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे। तर इथे टोटल आहे ना 5 कंटेनर आहेत आणि 5 कंटेनरमध्ये 5 स्टे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत। सो वर तुम्हाला जो आहे डायनिंग एरिया किंवा तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस दिलेली असते। रूममध्ये तुम्हाला सर्व बेसिक ॲम्युनिटीज मिळतात। त्याच्यामध्ये तुम्हाला AC आहे, त्याच्यानंतर स्मार्ट TV आहे, वायफाय आहे। सो हा एक्स्ट्रा लगेज स्पेस आहे आणि इथे फ्रीज पण आहे। आता आपलं सामान आपण ऑलरेडी सेटल डाऊन झालं, सो सगळं सामान आहे, छोटी आहे ना आपल्यासोबत। सो इथे तुम्हाला वर्क स्पेस पण दिलेलं आहे। सो तुमचं जर काही वर्क फ्रॉम होम वगैरे असेल तर तुम्ही इथे ते काम करू शकता। हा इथला दुसरा रूम आहे, तर म्हटलं तो पण तुम्हाला दाखवतो। वॉशरूम दाखवले नव्हते तर सेम वॉशरूम आहेत इथे। सो वॉशरूम तुम्हाला दाखवतो। आरसा, बेसिन, या बाजूला कमोड आहे हे बघा, आणि या बाजूला शॉवर आहे, गरम पाणी तुम्हाला मिळेल। सो एकदम परफेक्ट आहे, कपलसाठी बेस्ट आहे। छोटी फॅमिली असेल किंवा तुमचा ग्रुप असेल तर ही जागा बेस्ट आहे। आणि त्यासोबत हा इथे असा तुम्हाला माउंटेन व्ह्यू मिळतो हे बघा। चला, जेवायची वेळ झाली आहे, दुपारचं जेवण आलेलं आहे। त्या अगोदर हे बघा वातावरण खूप मस्त आलं। इथे डोंगर वगैरे आहेत आजूबाजूला, ग्रीनरी आहे। थोडा पाऊस आला असता तर अजून बेटर वाटलं असतं। सो ऑलरेडी जेवण आलं आहे आणि अप्पर डेकवर आपण जेवतो आहे हे बघा। लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर एकत्र जेवायला नाही मिळत। आता हिला सांभाळायला लागेल पहिलं, तिचं जेवण झालं आहे ऑलरेडी, ती आता मजा करते। निशी, आपल्या जेवणामध्ये काय आहे? जेवण एकदम मस्त दिसतंय। हां, वाटाणा बटाट्याची भाजी, हां, हे झुणका आहे, झुणका, अच्छा, वरण भात, चपाती, साधं जेवण। आणि हे जेवणाचं आहे ना आपण यांनाच ऑर्डर दिलेली। सो पहिलं ऑर्डर द्यावं लागतं किंवा मग तुम्ही बाहेरून झोमॅटोवरनं वगैरे मागू शकता। तसं तर इथे झोमॅटो येतो कारण इथेच लोणावळा सिटी जवळच आहे। अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही इथे पोचाल। हे बघा, हे सगळे अप्पर डेक बघा, म्हणजे तुमचा प्रायव्हेट स्पेस तुम्हाला असणार आहे। या साईडला स्विमिंग पूल एरिया आहे, तिथे आपण जाणार आहोत जेवून झाल्यानंतर। आता मस्त वातावरण आहे, थोडंसं पाऊस येईल असं वाटतंय, पटकन जेवून घेऊया। चला, ड्युटी चेंज झाली आहे वैभव, आता टेस्ट करून सांग कसं आहे। जेवण काल घरचं जेवण आहे, त्यांनी बनवून दिलं आहे। हे आपण ऑर्डरवरती सांगायचं काय हवं आहे ते। आणि मेन इथे जो बसताना फील आहे ना खूप मस्त, आणि हवा एकदम थंड आहे, थंड हवा आहे मस्त। हे बघा, झुणका पण दिला। ए काय जेवली तू? ओय हसते बघा कशी। खाते चपाती। चला, मी 5 नंबरमध्ये राहतो आहे। वैभव निशी आहे ती 2 नंबरमध्ये आहे। आणि आता थोडासा आराम केला। वैभव आता बाहेर आला, चहा सांगितलेली आहे। सो पूलमध्ये जायचा प्लॅन होता पण आता थोडासा कंटाळा करतो आहे, सकाळी जाणार आहे पूलमध्ये। वैभव, काय वाटतं, कसं वाटतंय? एक नंबर, खूप दिवसांनी प्लॅन झाला ना, गर्दी नाही काय नाही, एकदम चिल। खूप दिवसांनी बाहेर आलो, फुल धमाल वाटते, मस्त।
आणि क्लायमेट पण खूप भारी झालं आहे. एकदम छान क्लायमेट आहे. हो, डोंगराच्या अगदी बाजूला आहे. आणि जे कंटेनर आहेत ना त्याच्यामध्ये AC आहे, पंखा आहे, त्यामुळे एकदमच तुम्हाला जसं वाटत असेल की त्याच्यात गरम होईल वगैरे तर तसं बिलकुल नाही आहे. मस्त चिल्ड होतं. मी मस्त थोडा वेळ झोपलेलो, आता उठलो, म्हटलं चहा घेऊया. नाश्त्यासोबत एक माणूस आलाय, परत एकदा झोप काढून. ओय, झोप झाली का? अजून पण झोपेत आहे ती. झोप झाली का? झाली झोप. भजी आणि चहा पण आलेली आहे. सो चला चहा प्यायला या. आणि भजी हा आहे यांचा डायनिंग एरिया. सो इथे तुम्हाला तुमच्या ज्या मील्स असतील, जर तुमच्या पॅकेजमध्ये मील्स इन्क्लूड असतील तर इथे मिळतील, किंवा दुपारी आपण इथे वर जेवलो. सो हा जो कंटेनर आहे 2 नंबरचा, तिथे वर आपण जेवलो. नाहीतर मग तुम्ही इथे जेवू शकता. ब्रेकफास्ट इथे तुम्हाला उद्या सकाळी मिळेल. खूप मस्त वातावरण आहे, थंडावा आहे हवेत, आणि पाऊस नाही आहे त्यामुळे अजून चांगलं वाटतं आहे. पाऊस असता तर थंडावा अजून वाढला असता. आता आपण डायनिंग एरियामध्ये आलो आहे. डायनिंग एरिया बघा किती सुंदर वाटतो आहे. चला जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये भाकरी आहे आणि चिकन आहे ना. दाखव चिकन. अरे वा, वासच मस्त येतोय. चल पटकन जेवूया. गरम गरम आहे. तुम्ही झोमॅटो किंवा स्विगीवरनं डायरेक्ट ऑर्डर करू शकता. तर मी आता व्हेज ऑर्डर केलं आहे कारण ह्यांनी नॉनव्हेज सांगितलेलं. सो मी म्हटलं परत कशाला एकासाठी सांगू, तर भाजी तेवढी ऑर्डर केलेली आहे. सो ही आहे पनीरची भाजी जी मला पार्सल आलेली आहे. बाकी भाकरी आणि राईस तर आहेच. सो या जेवायला. वैभव कसं आहे? मस्त चिकन आहे, घरगुती चव आहे. स्पायसी पण खूप नाही आहे, नॉर्मल आहे आणि खूप ऑइली पण नाही आहे. आणि तांदळाच्या भाकरी त्यावर भात आहे, कांदा लिंबू, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. लहान मुलं तुमच्यासोबत असली की असं असतात, आईपाईने सांभाळायला लागतात. होय, ती जेवली, आता आईला जेवायला नाही देत. आता हो, वैभव जेवणार आणि जेवलो की मी तिला गेलो. हां. हाय कर. सगळ्यांचं स्वागत. गुड मॉर्निंग. दुधता पिलत्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आपली छोटी टीम मेंबर आहे, सर्वात छोटी, आणि हीच आता फिरणार आहे सगळ्यात जास्त ना. तू फिरणार ना? दुबईला, लंडनला घेऊन जाणार नुसतं. काय मग कसं होतं तुमचा एक्सपिरियन्स? अजून आपल्याला निघायला टाइम आहे, पण मस्त खूप छान. कालपासूनचा दाखवलं. कालपासून चांगलं होतं, जेवण पण चांगलं, व्हेज मध्ये पण बेस्ट क्वालिटी. आणि हिचा लहान बाळाला घेऊन एकदम एकदम कम्फर्टेबल खुश आहे. मोकळं, त्यामुळे हिला बघायला फिरायला चांगलं आहे. हा, आणि फ्रेश एअर आहे, रडली ते नाही चांगलं आहे. फूड चांगलं आहे, स्टाफ पण चांगला आहे. स्टाफ पण चांगला आहे, आणि ॲम्युनिटीज मध्ये पण आपल्याला सर्व आहे ना इथे. हो, चला चला चला, मस्त. चला आता इथे ब्रेकफास्ट सांगितलेला आहे. सो ब्रेकफास्ट आपण डायनिंग एरियामध्येच करतो आहे. तुमच्याकडे वर करायचं पण ऑप्शन आहे, पण मी म्हटलं आता डायनिंग एरियामध्येच करूया. वैभव चालू पण झालं आहे.
ब्रेकफास्टमध्ये काय आहे? पराठा, आलू पराठा सोबत कोकिया, सोबत कोकरा आहे आणि आपल्याला सॉस आहे आणि दही आहे. तुला मस्त नाश्ता करून या नाश्ता करता. छान आहे पराठा आणि वातावरण मस्त झालं आहे. थोडासा पाऊस पडला असता तर अजून मस्त झालं असं. ही आपली गाडी आणि डोंगर, काय डोंगर काय झाडी आणि काय नाश्ता. वा मीरा, कोंबडी बघ कशी आहे बघ, तुला भेटायला आली कोंबडी. हाय का तिला? हाय कोंबडी बघ, किती कोंबडी तुला भेटायला बघ, किती कोंबडी आली. वाव. ही प्रॉपर्टी आहे ना पेट फ्रेंडली आहे आणि यांच्याकडे 2-3 कुत्रे आहेत. ह्याचं नाव काय वैभव? ब्लेश नाव आहे. ब्लेश. तुम्ही तुमच्या घरात पेट असेल तर घेऊन येऊ शकता. त्यामुळे असं आहे, ज्यांच्याकडे पेट असेल त्यांना बाहेरचा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तर तुम्ही तुमचे पेट घेऊन इथे बाहेर फिरू शकता, म्हणजे येऊ शकता. जागा पण आहे बाहेर ठेवायला आणि वॉक करायला पण जागा आहे. हस्की आहे ना हा? केवढं मोठं. शेवटी वैभवचीच मुलगी, तिला पण त्याला बघितलंय ना तर तो लगेच ती बोलते मला पण बघायचे बघा. ती छोटी आहे सोनू, तुला नंतर मोठी झाल्यावर दे ना पकडायला. तुझ्यासारखंच आहे मोठा. नाचायला लागली ती. बघितला? चल नको बघा. तोंड बघा ते. कोण आहे? ती बघा. हा बघा डॉबरमॅन आलाय. किती बघा नुसता त्याला पळायला पाहिजे. त्याला कालपासून आतमध्येच ठेवलेला, नाहीतर ओपन असतो ना हा. गेस्ट नसतील तेव्हा ओपन असतो. हे बघा आता याला सोडलाय तसा तो सुटला डायरेक्ट. आणि पूर्ण प्रॉपर्टी त्याचीच आहे त्यामुळे तो कुठेही जातो. स्विमिंग पूल एकदा बघून घ्या, खूप मोठा आहे पूल. म्हणजे तुमचा जर ग्रुप येत असेल तरी तुम्ही एन्जॉय करू शकता, कपल येत असाल तरी एन्जॉय करू शकता. लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर बेबी पूलसुद्धा आहे. आणि या साईडला तुम्हाला डीप आहे, एक 4.5 फीट डीप पूल आहे हा. सो इथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही तर काय गेलो नाही ॲक्च्युली, आता सकाळी उठायला लेट झाला. सकाळी जाणार होतो पण आता चेकआउटचा टाईम झाला आहे सो आता निघतो आहे. कारण तर मग आपल्यासोबत वैभव होता, निशी पण होती आणि वैभवची छोटी पण होती. सो वैभव कसं होतं तुझा एक्सपिरियन्स तर खूप छान आहे ओव्हरऑल कालपासून. म्हणजे आज मी वन डेमध्ये निघतो असं वाटतं की आज पण थांबायला पाहिजे. पूल हे म्हणजे यांचे कंटेनर आहे ना ते मोठे आहेत. मी ह्याच्या पहिले पण कंटेनरमध्ये गेलो राहायला पण ते खूप छोटे असतात. हे मोठे आणि आईस स्पेस आहेत, छान आहेत. म्हणजे असं कंजेस्टेड नाही वाटत आणि बाहेर खूप प्लेस असल्यामुळे ओपन स्पेस आहे. बाहेर येऊन पण तुम्ही खेळू शकता. ग्रुप असेल, फॅमिली असेल तर खूप धमाल येईल आणखीन. सो हा आहे एंट्री गेट. इथून एंटर केल्यावर एवढी मोठी ही प्रॉपर्टी आहे. मध्ये त्यांनी मोठा गार्डन एरिया दिलेला आहे जिथे तुम्ही वेडिंग वगैरे काही प्लॅन करत असाल, डेस्टिनेशन वेडिंग असेल किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील तर ते पण तुम्ही प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर हे कंटेनर स्टे आहेत, 5 कंटेनर स्टे आहेत. सो तुम्हाला पूर्ण ग्रुपसाठी पण हे कंटेनर मिळतील आणि जर ग्रुपसाठी नको असतील तर कपल बेस किंवा मग छोटा ग्रुप असेल तर हे सिंगल कंटेनर्स पण तुम्ही बुक करू शकता. तर चला आता निघायची वेळ आली आहे आणि आता प्राईज वगैरे तुम्हाला सांगतो. सो कपलसाठी ही प्रॉपर्टी एक कंटेनर तुम्ही बुक करू शकता ज्याची प्राईज आहे 4000 सॅटर्डेसाठी आणि विथ ब्रेकफास्ट. आणि वीकडेजमध्ये तुम्ही येत आहे तर त्याचे जे रेट्स आहेत ते तुम्हाला पडतील 3000 रुपीज विथ ब्रेकफास्ट. फूडचे चार्जेस जे आहेत ते वेगळे आहेत. तुम्ही ऑनलाईन झोमॅटो वगैरे बनवून पण ऑर्डर करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला जर कॉर्पोरेट इव्हेंट तुम्ही प्लॅन करताय, ग्रुप इव्हेंट प्लॅन करताय, जर तुम्हाला DJ हवा असेल, लाईव्ह म्युझिक हवी असेल तर ती ऑन डिमांड तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्हाला सांगावं लागेल, ते काय चार्जेस आहेत ते सांगतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुक करू शकता. नाहीतर नॉर्मल म्युझिक सिस्टीम आहे, तुम्ही त्याच्यावरसुद्धा एन्जॉय करू शकता. तर काही तुम्हाला अजून डाऊट असेल, बाकी तर सर्व गोष्टी मी कवर केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा मग मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता.
तो चला बाय बाय बाय.